वेलकम स्टुडंट्स. रोटेशनल डायनॅमिक चॅप्टरचा आपण पुढचा टॉपिक बघत आहोत. ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फर्स्ट ॲप्लिकेशन इज व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. सपाट वळणाच्या रस्त्यावर असणारं व्हेकल. बघा, इन फिगर कन्सिडर अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे फिगरमध्ये आपण हॉरिझॉन्टल हा सपाट काय आहे, सर्क्युलर ट्रॅक आहे. म्हणजे हा सपाट आहे, सर्क्युलर म्हणजे वळतोय, पण वळताना आपल्याला इथं दाखवलेलं नाही आहे, कारण ह्या ठिकाणी व्हर्टिकल सेक्शन घेण्यात आलेलं आहे. विथ व्हर्टिकल सेक्शन ऑफ कार. म्हणजे ही जी कार आहे ना, कारचा उभा छेद घेतलेला आहे, म्हणजे व्हर्टिकल सेक्शन घेतलेलं आहे. इन फिगर कन्सिडर अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक विथ व्हर्टिकल सेक्शन ऑफ कार. कारचा व्हर्टिकल सेक्शन आपण घेतला. पुढे व्हर्टिकल प्लेन ऑफ कार इज परपेंडिक्युलर टू द हॉरिझॉन्टल ट्रॅक. बघा आता, व्हर्टिकल प्लेन जे आहे कारचं ते असं आहे, आणि हॉरिझॉन्टल ट्रॅक कसा आहे, हॉरिझॉन्टल ट्रॅक असा आहे. मग हे व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल ट्रॅक एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. व्हर्टिकल प्लेन ऑफ कार इज परपेंडिक्युलर टू द हॉरिझॉन्टल ट्रॅक. आता बघा, या ठिकाणी असं समजा, या ठिकाणी हा वळणाचा रस्ता आपल्याला दिसतोय, आणि वळणाचा रस्ता जो दिसतोय त्या वळणाचं म्हणजे त्या कर्वचं हे काय आहे, सेंटर. आणि सेंटरपासून आपण ही अशी इथपर्यंत लाईन जॉईन केली तर ते काय होईल, त्याची रेडियस होईल. मग याला आपल्याला सर्कलचं काय म्हणता येईल, सर्क्युलर ट्रॅकचं काय म्हणता येईल, सेंटर म्हणता येईल. आणि हे एवढं डिस्टन्स म्हणजे काय असेल, रेडियस असेल. मग या फिगरमध्ये सी म्हणजे काय, मग सर्क्युलर ट्रॅकचं सेंटर. आणि व्हेकल ज्या ठिकाणाहून वळतं आहे तर त्या ठिकाणापर्यंतचं जे अंतर आहे ना, त्याला आपण इकडे समजावून घेतलं रेडियस. ती रेडियस ही आहे बघा, स्मॉल आरने डिनोट केलं आहे. एवढी झाली काय, रेडियस. लेट स्मॉल आर इक्वल टू रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. स्मॉल आर काय आहे, सर्क्युलर ट्रॅकची रेडियस. आणि कॅपिटल सी कोण आहे, मग त्या ट्रॅकचा सेंटर, म्हणजे सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक. आता हे जे व्हेकल आपल्याला दिसतं आहे, तर ह्या व्हेकलच्या म्हणजे व्हेकलवरती 3 वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होत आहे. 3 डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन दिस व्हेकल. फिगरमध्ये बघा आता तुम्ही इथं, ह्या व्हेकलचं काय, सेंटर ऑफ मास म्हणजे त्याच्या वस्तुमानाचं केंद्र. आणि सेंटर ऑफ मासमधून व्हर्टिकली डाऊनवर्ड काय दिसते आपल्याला, वेट ऑफ द व्हेकल. आणि व्हेकलचं वेट कशाने डिनोट केलं जातं आहे, mgने. आणि व्हर्टिकली अपवर्ड दिसते आपल्याला नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड झालं वेट, व्हर्टिकली अपवर्ड कोण झालं, नॉर्मल रिॲक्शन. आणि ह्या ठिकाणी हे व्हेकलचे काय आहेत, व्हील्स, चाक आहे त्याचे, म्हणजे टायरचा सरफेस असेल, आणि या खालचा रोडचा सरफेस आहे. म्हणजे टायरचा सरफेस आणि रोडचा सरफेस यांच्यामध्ये जे फ्रिक्शन होतं आहे ते फ्रिक्शन काय दाखवलं आहे, एपीएस दाखवलं आहे. आणि ते फ्रिक्शन सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं. म्हणजे एपीएस सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. एपीएस म्हणजे स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन. तर हा स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. आणि आपल्याला माहिती आहे की सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन कुठे असते, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे एपीएस हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे आपण बघितलं आता की 3 प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होतात कोणावरती, कारवरती, त्या व्हेकलवरती. देअर आर 3 डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन कार. कारवरती 3 वेगवेगळे फोर्स ॲक्ट होतात. त्यातला पहिला फोर्स काय आहे, वेट mg. इथं बघितलं आपण वेट mg. कुठे आहे वेट mg, व्हर्टिकली डाऊनवर्ड, सरळ खाली. सेकंड आहे नॉर्मल रिॲक्शन एन. नॉर्मल रिॲक्शन एन कशी पहा बरं, व्हर्टिकली काय, अपवर्ड आहे. नॉर्मल रिॲक्शन एन व्हर्टिकली अपवर्ड. थर्ड आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एपीएस. हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एपीएस तो कोणत्या डायरेक्शनने दिसतोय आपल्याला, टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्क्युलर ट्रॅक. बघा, तो जो फोर्स आहे एपीएस कोणामध्ये आहे, बिटवीन रोड अँड काय, टायर. रोडच्या आणि टायरच्या मध्ये आहे. आता इथं कोणता फोर्स कोणाला बॅलन्स करतो पहा. इकडे फिगरमध्ये जर पाहिलं तर
अपवर्ड डायरेक्शनला कोण आहे नॉर्मल रिॲक्शन, डाऊनवर्डला कोण आहे वेट आहे. म्हणजे हे एकमेकांना काय करतात बॅलन्स करतात म्हणजे इक्वल आहेत ते. म्हणजे एन इक्वल टू काय येणार आहे एम जी येणार आहे. बघा इथे एन इक्वल टू एम जी म्हणजे एम जी इज बॅलन्स्ड बाय एन. एम जीला एन बॅलन्स करतो म्हणजेच दोघं इक्वल आहे. दॅट मीन्स एन इक्वल टू एम जी. याला आपण देऊया इक्वेशन 1. यानंतर बघा हा स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन सर्क्युलर ट्रॅकच्या सेंटरकडे डायरेक्ट होतो आहे. म्हणजे याचा अर्थ एफ एस हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्समुळे काय होतं की हे जे व्हेकल आहे ना ते व्हेकल बाहेर काय होत नाही स्लिप होत नाही किंवा स्किड होत नाही. म्हणजे त्याचं स्लिपिंग होत नाही किंवा स्किडिंग होत नाही. म्हणजे एफ एस काय करतो बघा एफ एस प्रिव्हेंट द व्हेकल फ्रॉम आउटवर्ड स्लिपिंग ऑर स्किडिंग. म्हणजे एफ एस हा फोर्स त्या व्हेकलला बाहेरच्या दिशेने स्लिप होण्यापासून किंवा सरकून जाण्यापासून म्हणजे स्लिपिंग होण्यापासून किंवा स्किडिंग होण्यापासून काय करतो प्रतिबंधित करतो म्हणजे प्रिव्हेंट करतो. दॅट इज याचा अर्थ असा की इट इज रिझल्टंट फोर्स म्हणजे एफ एस हा रिझल्टंट फोर्स आहे आणि त्याला म्हटलं जाईल आता सेंट्रिपिटल फोर्स विच इज सेंट्रिपिटल. आता मग आपण इक्वेशन तयार करूया परत. स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन दॅट मीन्स एफ एस विच इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. मग आपण सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला टाकला. सेंट्रिपिटल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो एम आर ओमेगा स्क्वेअर असा पण घेता येतो आणि एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असा पण घेता येतो. आपण दोन्ही पद्धतीने दाखवलं आहे. याला इक्वेशन नंबर आपण 2 दिलं. म्हणजे बघा हे इक्वेशन 1 मिळालं होतं आपल्याला, आता मिळालं इक्वेशन 2. आता ह्या इक्वेशन 2ला आपण इक्वेशन 1ने डिवाईड करणार आहोत बाय इक्वेशन 2 डिवाईड इक्वेशन 1. मग काय होईल बघा आता ह्या एफ एसला डिवाईड काय येणार एन. एफ एस डिवाईड एन हे इक्वल आहे घेतलं आपण. नंतर ह्या एम आर ओमेगा स्क्वेअर याला डिवाईड काय येणार एम जी. एम आर ओमेगा स्क्वेअर त्याला डिवाईड एम जी. जर आपण एम आर ओमेगा स्क्वेअर ऐवजी जर काय टाकलं एम व्ही स्क्वेअर अपॉन आर टाकलं म्हणजे एम आर ओमेगा स्क्वेअर ऐवजी एम व्ही स्क्वेअर अपॉन आर टाकलं हे आणि डिवाईड काय आहे एम जी. तो डिवाईड एम जी इथं परत डिवाईड टाकला आपण एम जी टाकला म्हणजे आपल्याला ह्या पद्धतीने हे इक्वेशन मिळालं आहे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला दिसतं आहे हा न्युमिरेटरचा एम कट होईल हा एम कट होईल इथला एम कट होईल इथला एम कट होईल. मग शिल्लक काय राहील मग इथे राहील फक्त आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी आणि इथं काय राहील व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हां म्हणजे बघा आता एम कट झाल्याच्या नंतर आपल्याला हे इक्वेशन मिळतं आहे. मग ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 3 दिला आहे. हिअर आता या ठिकाणी कोणत्या टर्म कॉन्स्टंट आहे ते आपल्याला सांगायचं आहे. समजा आर दिसतोय रेडियस तर काय बदलणार नाही रस्त्याची म्हणजे आर काय आहे कॉन्स्टंट आहे. जे त्या व्हेकलचं वेट आहे वेट काय होतं व्हेकलचं एम जी आणि त्या वेटशी इक्वल कोण असतं नॉर्मल रिॲक्शन म्हणजे त्या व्हेकलचं वेट पण बदलणार नाही म्हणजे वेट एम जी आणि नॉर्मल रिॲक्शन हे दोघं पण कसे असतील कॉन्स्टंट असतील. म्हणजे बघा आता हा एन कॉन्स्टंट झाला हा आर कॉन्स्टंट झाला हा जी म्हणजे कोण आहे ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट असते. आर कॉन्स्टंट आहे इथं पण आर आहे हा पण कॉन्स्टंट आहे. जी म्हणजे ग्रॅव्हिटी ती पण कॉन्स्टंट आहे. मग याचा अर्थ आपण जर विचार केला एफ एस अपॉन एनचा आणि व्ही स्क्वेअर अपॉन कोणाचा आर जीचा तर एन कॉन्स्टंट आहे आर जी कॉन्स्टंट आहे त्यांना वगळून द्या. मग फक्त एफ एसच्या समोर कोण शिल्लक राहते व्ही स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ एफ एसची व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे आता व्ही स्क्वेअरवरती. म्हणजे व्हीची व्हॅल्यू जर वाढली तर एफ एसची व्हॅल्यू वाढू शकते. म्हणजे आपण असं म्हणणार एफ एस इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन व्ही. म्हणजे एफ एसची व्हॅल्यू व्हीच्या इन्क्रीज बरोबर काय होते इन्क्रीज होते. मग आता आपण असं करूया वळणाच्या ठिकाणी जर समजा त्या व्हेकलचं किंवा कारचं स्पीड काय झालं मॅक्झिमम झालं. मग स्पीड मॅक्झिमम झालं तर फ्रिक्शन पण काय होणार मॅक्झिमम होणार. म्हणजे इथं आपण काय केलं बघा आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये पहा इथं आपल्याला एफ एस दिसतं ना त्याला काय केलं मग मॅक्झिमम केलं डिवाईड एन तसाच घेतला. नंतर हे इक्वल टू हे इथं इक्वल टू आलेलं आहे आणि व्ही मॅक्झिमम ना मग इथं व्ही स्क्वेअरला काय केलं मॅक्झिमम आपण काय आर जी. थोडक्यात इतकं केलं व्ही जेव्हा मॅक्झिमम घेतो आपण त्यावेळेस हा एफ एस पण मॅक्झिमम असतो. म्हणजे ही मधली टर्म आपण वगळून दिली या कडेच्या दोन्ही टर्म इक्वल घेतल्या आणि ह्या दोघांना मॅक्झिमम केलं आहे. आता याला म्हणायचं इक्वेशन काय 4. आता
इथं आपल्याला हे जे दिसतं आहे स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे मॅक्झिमम स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन. तर याचा आपल्याला एक वेगळा फॉर्म्युला माहीत आहे. बट एपीएस हॅज ॲन अपर लिमिट. म्हणजे हा जो स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे ना, याला वरची मर्यादा असते आणि जास्तीत जास्त तो फोर्स किती असतो, तर एपीएस मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन इक्वल टू म्यू एस एन, जास्तीत जास्त इतका असतो. एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन, म्यू एस म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, म्हणजे म्यू एस आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. जसं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे की एपीएस मॅक्झिममला डिवाईड कोण आहे, एन. मग ह्या इक्वेशनमध्ये बघा इथं एपीएस मॅक्झिमम आहे, त्याला डिवाईड एन करता येईल का आपल्याला, करता येईल. म्हणजे हा जो राईटला एन दिसतोय ना, तो मल्टिप्लाय राईटला, तो जर लेफ्टला आणला तर इकडे काय होऊ शकतो, डिवाईड होऊ शकतो. बघा मग आता हा एपीएस मॅक्झिमम आला इथे खाली आणि हा एन मल्टिप्लाय तो इकडे काय झाला, डिवाईड झाला. मग राईटला कोण उरलं, फक्त म्यू एस उरला. मग याला इक्वेशन नंबर काय दिलं आपण, 5 दिलं. आता 4 आणि 5 यांचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काय दिसतं बघा, याची लेफ्ट साईड पहा आणि याची लेफ्ट साईड पहा, दोघांची लेफ्ट साईड कशी आहे, इक्वल आहे. याचा अर्थ राईट साईड पण कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या टर्म इक्वल आल्या आहे बघा. आता ही 1, ही 2 आणि ही काय 3, या 3 टर्म आता इक्वल आहे. आपण असं करू, आता ह्या 2 टर्म ना, या 2 टर्मच्या मध्ये इक्वल करून कोणती टर्म टाकू, म्यू एस टाकू. पुढे इक्वेशन घेणार आपण आता ते म्यू एसला काय सांगितलं मी, कोएफिशियंट ऑफ काय फ्रिक्शन. आता 4ला आणि 5ला आपण इक्वेट केलेलं आहे, म्हणजे बाय इक्वेटिंग इक्वेशन 4 अँड 5, म्हणजे हे दोघं इक्वल आहे आणि जे ही टर्म याच्याशी इक्वल, परत 30 टर्म खाली परत याच्याशी इक्वल, याचा अर्थ हे दोघं इक्वल आहे आणि त्यांच्याबरोबर इक्वल आता म्यू एस घ्यायचं आपल्याला. हे बघा या ठिकाणी दोघांच्या समोर म्यू एस इक्वल घेतलेला आहे. आणि आता आपल्याला शोधायचं काय आहे, मॅक्झिमम सेफ्टी स्पीड, म्हणजे आपल्याला व्ही मॅक्झिममची व्हॅल्यू काढायची आहे. आता या ठिकाणी मी काय करेल, व्ही स्क्वेअर मॅक्झिमम दिसतोय तुम्हाला. आता हा आर जी डिवाईड आहे, राईट साईडला म्यू एसला काय होणार, मल्टिप्लाय होणार. म्हणजे इकडे फक्त काय राहील, व्ही स्क्वेअर मॅक्झिमम. इथं राहिलं व्ही स्क्वेअर मॅक्झिमम इक्वल टू म्यू एस राईटला आहे हा, आणि डिवाईड आर जी राईटला जाताना काय झालं, मल्टिप्लाय झाला. म्हणजे आपल्याला व्ही स्क्वेअर मॅक्झिममची व्हॅल्यू मिळाली म्यू एस आरची. मग आपल्याला स्क्वेअरची नको आहे व्हॅल्यू, आपल्याला पाहिजे फक्त मॅक्झिमम स्पीड म्हणजे व्ही मॅक्झिमम. व्ही मॅक्झिमम घेण्यासाठी आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स, व्ही स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं तर फक्त व्ही मॅक्झिमम आणि इक्वल टू राईट साईडचं स्क्वेअर रूट घ्यायचं, म्हणजे रूटमध्ये काय लिहायचं, रूट म्यू एस आर जी. हा मिळाला आपल्याला फॉर्म्युला. कशासाठी, होरिझोंटल कर्व्ड रोडवरती कोणत्याही व्हेकलचं मॅक्झिमम स्पीड किती असावं त्याच्याबद्दल. आता या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला दिसतंय की व्हेकलचं मास इथं कुठं आलेलं नाही आहे, म्हणजे मॅक्झिमम जे स्पीड आहे ते व्हेकलच्या मासवर डिपेंड नाही आहे, म्हणजे फक्त कशावर डिपेंड आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. नंतर आर म्हणजे रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक अँड जी म्हणजे ग्रॅव्हिटी. आता सेकंड ॲप्लिकेशन आपण घेणार आहोत, वेल ऑर वॉल ऑफ डेथ. याला आपण मौत का कुआ असं म्हणत असतो, सर्कसमध्ये असतं बघा. इट हॅज अ व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल. म्हणजे ह्या वॉल ऑफ डेथमध्ये किंवा वेल ऑफ डेथमध्ये काय असतं, एक व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल असते, म्हणजे उभी दंड गोलाकार भिंत असते. बघा ही तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, ही सिलेंड्रिकल काय आहे, वॉल आहे. इनसाइड इट, याच्या आतमध्ये इनसाइड इट अ व्हेकल इज ड्रायव्हन. याच्या आतमध्ये व्हेकल चालवलं जातं, पण चालवताना ते कसं चालवलं जातं, इन होरिझोंटल सर्कल, होरिझोंटल सर्कलमध्ये. मग आता इथं फिगरमध्ये पहा, मी इथं हे डॉटेड सर्कल जे दाखवलं आहे ना, असं समजा की ही भिंतीवरती सर्कल काढलेलं आहे गोल आतल्या बाजूने, आणि मोटरसायकल असेल किंवा व्हेकल असेल, ते व्हेकल आतल्या बाजूने भिंतीवर फिरतं आहे. म्हणजे फिरत असताना असं समजा ते व्हेकलचे जे टायर असतात ना, ते टायर समजा इथं टेकेल, असं इकडं टेकेल, आणि हा जो ॲरो आहे ना, ॲरोच्या बाजूने काय असेल, ते व्हेकल चालवणाऱ्याचं डोकं असेल. म्हणजे व्हेकल चालवणाऱ्याचं डोकं एनकडे म्हणजे सीकडे दिसेल, सेंटरकडे, आणि त्याचे पाय कुठं असतील, ह्या वॉलकडे असतील. म्हणजे आपली ती मोटरसायकल कशी वाटेल, आडवी वाटेल. मग आडवी असताना मोटरसायकल खाली पडते का, नाही, पडत नाही. आता ती
ती जी कार असेल किंवा व्हेकल असेल, मोटरसायकल असेल, ती ह्या वेल ऑर वॉल ऑफ डेथमधून अशी सर्क्युलर ट्रॅकवर फिरताना खाली पडत का नाही? आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. फिगरमध्ये बघा, व्हेकलचे जे टायर्स आहेत ना, ते जेव्हा वॉलला टेकलेले असतील स्पर्श करून, त्यावेळेला 3 प्रकारचे फोर्स त्यावर ॲक्ट होतात. पहिला फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला, म्हणजे त्या व्हेकलचं वेट, दॅट इज mg. सेकंड जो फोर्स आहे तो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला, म्हणजे स्टॅटिक फोर्स ऑफ काय? फ्रिक्शन. म्हणजे स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन वरती ओढतो, वेट कुठं ओढतं? त्या व्हेकलला खाली ओढतं. आणि दोघं इक्वल असतात, म्हणून या ठिकाणी असणारी जी कार असेल किंवा जे व्हेकल असेल किंवा जी मोटरसायकल असेल, ती वरती जात नाही, खाली येत नाही, आहे त्याच ठिकाणी ती स्टेबल राहते, म्हणजे त्या सर्कलमध्ये स्टेबल राहते. आणि हे 2 फोर्स झाल्यावरती तिसरा जो फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शन, त्या नॉर्मल रिॲक्शनची डायरेक्शन कुठे आहे? टुवर्ड्स द सेंटर. कोणाच्या सेंटरकडे? या सर्क्युलर पाथच्या सेंटरकडे. बघा, फिगरमध्ये आपण जे बघितलं त्यामध्ये लेट आर इक्वल टू, आर म्हणजे कोण असेल? ती सिलेंड्रिकल जी वॉल आहे त्या वॉलची काय असेल? रेडियस असेल. आपण फिगरमध्ये बघितले की 3 प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होतात त्या व्हेकलवरती. देअर आर 3 फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल. व्हेकलवरती 3 फोर्स ॲक्ट होतात. मग त्यातला पहिला फोर्स आपण सेंटरच्या डायरेक्शनने पाहिला, सर्कलच्या, तर तो कोण होता? नॉर्मल रिॲक्शन एन. हा कसा होता? आडवा होता, म्हणजे होरिझोंटली टुवर्ड्स द सेंटर. आडवा होता, पण याची डायरेक्शन कुठं होती? टुवर्ड्स द सेंटर, सर्क्युलर पाथच्या सेंटरकडे. सेकंड आहे वेट mg. त्या व्हेकलचं वेट कोणत्या डायरेक्शनला होतं? डाऊनवर्डला, खालच्या डायरेक्शनला, म्हणजे वेट mg ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्याच्यानंतर थर्ड फोर्स राहिला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs. म्हणजे आपण पाहिलं की डाऊनवर्ड डायरेक्शनला कोण होतं? mg. मग त्याच्या अपोजिटवरती कोण होतं? Fs होतं. म्हणजे Fs कुठं आहे? ॲक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड, सरळ वरती जातो हा. आणि कोणाच्यामध्ये असतो हा फोर्स? बिटवीन वॉल अँड द टायर्स, म्हणजे त्या वॉलच्या सरफेसमध्ये आणि टायरच्या सरफेसमध्ये. तर आता सेंटरच्या डायरेक्शनने कोण होतं? एन होता. नॉर्मल रिॲक्शन सेंटरच्या डायरेक्शनने होता. फिगरमध्ये बघूया आपण परत. बघा इकडे, हा एन सेंटरच्या डायरेक्शनने, आणि आपल्याला माहिती आहे की सेंटरच्या डायरेक्शनने कोणता फोर्स असतो? सेंट्रिपिटल. म्हणजे एन कोणाला बॅलन्स करतो आहे? सेंट्रिपिटल फोर्सला. म्हणजे आपल्याला एन इक्वल टू घ्यावं लागेल सेंट्रिपिटल फोर्स. मग आपण इथं घेतलं एन इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजेच mr². आणि mr² पण घेता येतं किंवा mv²/r पण घेता येतं. त्याच्यानंतर डाऊनवर्ड डायरेक्शनला कोण होतं? mg. आणि अपवर्डला कोण होतं? Fs. मग दोघं इक्वल घ्यायचं आपल्याला, mg पण आणि Fs पण. घेतलं आपण ते mg इक्वल टू काय? Fs. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मीन्स Fs. हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा μSn जास्तीत जास्त इतका असू शकतो, याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे Fs मॅक्झिमम जर आपण घेतलं, मॅक्झिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, तर दॅट इज मॅक्झिमम μSn असेल. म्हणजे जास्तीत जास्त इतका असेल, म्हणजे इक्वल. याच्यापेक्षा जास्त नसेल, म्हणजे लेस. म्हणजे Fs इज लेस ऑर इक्वल टू μSn. बघा पुढे इथे Fs इज लेस दॅन ऑर इक्वल टू μSn. आपण आता इथं हे करणार आहोत. हा Fs इथं आपण वरती बघितलं आहे. Fs म्हणजे कोण होतं? कोणाला बॅलन्स करत होता Fs? mgला. म्हणजे Fsची व्हॅल्यू कोणाबरोबर आहे? mg बरोबर. मग आपण Fsचं काय पुट केलं? mg पुट केलं. आणि राईट साईड आहे तशीच दिसते आपल्याला. त्याच्यानंतर आता हा mg खाली ॲज इट इज आला आहे, हा μs पण तसाच आला आहे. आता हे कोण आहे? n म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. मग नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू पण आपल्याला वरून घेता येईल. पहा, हे नॉर्मल रिॲक्शन कोणाला बॅलन्स करत होतं? सेंट्रिपिटल फोर्सला. आणि तो होता mr² किंवा mv²/r. म्हणजे आपण एनच्या जागेवर हे पण पुट करू शकतो किंवा हे पण. मग आपण एनच्या जागेवर काय पुट करूया? mv²/r. बघा इथं एन आहे, त्याच्या जागेवर mv²/r.
आपण लिहिलं आता हे एम जी लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. दोन्ही साईडला एम दिसतोय आपल्याला, तो कॅन्सल करून टाका. उरलं फक्त काय, जी उरला. लेस दॅन ऑर इक्वल टू राईटला उरला म्यू एस, एम कट झाला, काय उरलं व्ही स्क्वेअर, डिवाईड कोण आहे आर दिसतंय आपल्याला. आता इथं इक्वलचं साईन दिसतं आपल्याला खाली, हे लेस दॅन ऑर इक्वल टू आहे ना. आपण काय करू, इक्वलच्या नियमानुसार ट्रान्सफॉर्मेशन करूया. डिवाईड आर जर इकडे आला तर आर जीला काय होईल मल्टिप्लाय, म्हणजे आर जी होईल. पहा झालेलं आहे आर जी. मग राईटला काय राहील म्यू एस व्ही स्क्वेअर. मग आता व्ही स्क्वेअरला म्यू एस काय मल्टिप्लाय, तो इकडे आला तर परत काय होईल डिवाईड होईल. म्हणजे बघा तो म्यू एस इकडे येताना काय झाला डिवाईड झाला, आणि राईटला काय उरलं फक्त व्ही स्क्वेअर उरला. आता हेच आपण कसं लिहिणार माहिती आहे का, व्ही स्क्वेअर करणार लेफ्ट साईडला, आर जे अपॉन म्यू एस करणार राईट साईडला. म्हणजे लेफ्टची टर्म राईटला लिहायची, राईटची टर्म लेफ्टला लिहायची, आणि ग्रेटर दॅनचं सुद्धा काय करायचं, राईटला असेल तर लेफ्टला किंवा लेफ्टला असेल तर राईटला करायचं. म्हणजे राईटला होतं ते कुठे केलं आपण लेफ्टला केलं. म्हणजे हेच आपण आता असं वाचू शकतो, दॅट इज व्ही स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर जी अपॉन म्यू एस. आता व्ही स्क्वेअर आहे, मग आपण काय करूया की मिनिमम स्पीड इतकं पाहिजे ते, म्हणजे याच्यापेक्षा व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आर जी अपॉन म्यू एसपेक्षा मोठी असेल किंवा त्याच्याशी इक्वल असेल. तर मिनिमम स्पीड किती पाहिजे याच्याकरता आपण आता काय करणार, स्क्वेअर रूट घेणार दोन्ही साईडचे. व्ही स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय लिहिणार आपण व्ही लिहिणार, आणि राईट साईडचं स्क्वेअर रूट घेताना राईट साईडला आपण कशात लिहिणार स्क्वेअर रूटमध्ये लिहिणार. म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी किंवा मिनिमम स्पीड इक्वल टू रूट आर जी अपॉन म्यू एस. हा मिळाला आपल्याला फॉर्म्युला. कशासाठीचा फॉर्म्युला, जी वेल ऑर वॉल ऑफ डेथ आहे, वॉल ऑफ डेथ आहे. म्हणजे या वॉल ऑफ डेथमध्ये आपलं व्हेकल असं आडवं आतमधून असं आडवं फिरवण्यासाठी कमीत कमी किती स्पीड पाहिजे, म्हणजे ते व्हेकल फिरू शकेल. कारण त्याचं स्पीड जर कमी असलं तर काय होईल बरं, ते खाली पडून जाईल ना. म्हणजे कमीत कमी किती स्पीड पाहिजे की त्या स्पीडने ते फिरत राहील, खाली येणार नाही. तर ते स्पीड पाहिजेत व्ही मिनिमम इक्वल टू रूट आर जी अपॉन म्यू एस. आणि याच्यावरतीच आपण आता एक एक्झाम्पल घेणार आहोत. बघा एक्झाम्पल, अ मोटरसायकलिस्ट, एक मोटरसायकल स्वार आहे, टू बी ट्रिएटेड ॲज पॉईंट मास. त्याला आपण पॉईंट मास कन्सिडर करायचा आहे. पॉईंट मास म्हणजे काय की मोटरसायकलचे 2 टायर असतात, ते 2 ठिकाणी टच करतील वॉलला, तर एकाच ठिकाणी टच करेल असा त्याचा अर्थ समजा. मोटरसायकलिस्ट इज टू अंडरटेक होरिझोंटल सर्कल. म्हणजे मोटरसायकलिस्ट कसा फिरतोय आडव्या वर्तुळामध्ये फिरतोय. इनसाइड द सिलेंड्रिकल वॉलमध्ये ऑफ अ वेल, त्या वेलच्या ऑफ इनर रेडियस 4 मीटर. म्हणजे ज्या वॉलमध्ये फिरतोय सिलेंड्रिकल वॉलमध्ये, तर त्याची रेडियस किती असावी, म्हणजे किती आहे ती 4 मीटर आहे. म्हणजे ती आरची व्हॅल्यू झाली. कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड. मग मिनिमम स्पीड म्हणजे काय काढायचं आपल्याला, आता व्हीची किंमत काढायची. अँड फ्रिक्वेन्सी म्हणजे एनची व्हॅल्यू काढायची. नेसेसरी टू परफॉर्म दिस स्टंट. म्हणजे हा स्टंट करण्यासाठी कमीत कमी किती स्पीड पाहिजे आणि कमीत कमी किती फ्रिक्वेन्सी पाहिजेत आहे. आणि याच्यासाठी कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेल्या आहेत. कोएफिशियंट ऑफ काय स्टॅटिक फ्रिक्शन म्यू एस इक्वल टू 4 अँड जी इक्वल टू काय 10. म्हणजे आपल्याकडे 3 गिवन आहे बघा. रेडियस किती 4 मीटर, आरची व्हॅल्यू 4 मीटर, म्यू एसची व्हॅल्यू 4 आहे, आणि जीची व्हॅल्यू किती आहे 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. ते गिवन आपण इथे घेतलं बघा. रेडियस घेतली 4 मीटर, म्यू एस घेतला 0.4, ग्रॅव्हिटी घेतली 10. आणि आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटी काढण्यासाठी फॉर्म्युला काय मिळाला होता आपल्याला, युझिंग मिनिमम व्हेलॉसिटी इक्वल टू रूट आर जी अपॉन म्यू एस. मग आरच्या जागेवर 4 घेतला आहे, जीच्या जागेवर 10 घेतला आहे, म्यू एसच्या जागेवर 0.4 घेतला आहे. आता हा पॉईंट जो दिसतो ना, तो जर आपण राईट साईडला नेला इथं, तर काय होईल, हा 4 होईल फक्त. मग इथला पॉईंट राईट साईडला जर नेला डिनॉमिनेटरचा, तर न्युमिनेटरचा पण राईट साईडला न्यायचा. मग इथं जर राईट साईडला नेला ना, तर 10च्या पुढे सरकावं लागेल, म्हणजे तो 100 होऊन जाईल. मग झाला बघा 100.
आणि 0.4 त्याचा फक्त काय झाला 4 झाला. मग हा 4 आणि हा 4 कट झाला, उरलं फक्त 100 आणि 100चं रूट घ्यायचं, दॅट इज 10 मीटर पर सेकंद. ही मिनिमम व्हेलॉसिटी पाहिजे. म्हणजे बघा एका सेकंदाला 10 मीटर इतकं स्पीड पाहिजे ते. याच्यापेक्षा स्पीड जर कमी राहिलं तर ती मोटरसायकल आतमधून आडवी फिरू शकणार नाही, ती खाली सरकून जाईल. मिळालं व्ही मिनिमम 10 मीटर पर सेकंद. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे परत मिनिमम फ्रिक्वेन्सी. म्हणजे ह्या स्पीडने फिरत असताना कमीत कमी किती एका सेकंदाला कमीत कमी किती फेरे झाले पाहिजे मोटरसायकलच्या आतमधून. तर त्याच्याकरता हा फॉर्म्युला लक्षात घ्या. मिनिमम फ्रिक्वेन्सी इक्वल टू मिनिमम व्हेलॉसिटी अपॉन 2πr. मग 2πr काय झालं, एक फेरा पूर्ण केल्यावरती डिस्टन्स झालं, म्हणजे सर्कलचं काय ते सर्कम्फेरन्स आहे, 2πr झालं. मग आता फॉर्म्युला घेतला आपण, मिनिमम फ्रिक्वेन्सी इक्वल टू व्ही मिनिमम अपॉन 2πr. आणि व्ही मिनिमम आपल्याला मिळालेला आहे 10. आपण 10 पुट केला, डिनॉमिनेटरला 2π घेतला, 2π आणि आरची व्हॅल्यू 4 दिलेली आपण ती घेऊन टाकली 4. बघा तिकडे 2 भाग द्या, 2 1 जार 2, 2 5 जार 10, वरती 5 आला आणि हा 4 इथं घेतला आपण. पायची व्हॅल्यू 3.142 आणि आता वरती 5 आहे, 4ने या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर 12.568, म्हणजे 5/12.568. लॉग टेबलने याचं कॅल्क्युलेशन करून घेतलं तर 0.4 येईल जवळपास. म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी जी आहे ती ॲप्रॉक्सिमेटली 0.4 रिव्हॉल्युशन पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाला किती रिव्हॉल्युशन झालं पाहिजे, 0.4 इतक्या रिव्हॉल्युशन. म्हणजे मग ती मोटरसायकल त्या वेल किंवा वॉल ऑफ डेथमध्ये सरकणार नाही, खाली पडणार नाही. व्हेकल ऑन ए बँक्ड रोड. मग बँक्ड रोड म्हणजे कोणता, की आता आपण सपाट वळणाचा रस्ता पाहिला ना, तर तो सपाट वळणाचा रस्ता म्हणजे समजा असा रस्ता आहे, पेन्सिल अशी आडवी आहे ना, म्हणजे सपाट रस्ता आहे. आणि वळणाच्या ठिकाणी समजा असा रस्ता वळतो आहे, तर वळण्याच्या ठिकाणी काय करायचं, आतली बाजू पेन्सिलचं हे टोक दिसतं आहे तिथं आहे, बाहेरच्या बाजू अशी वरती करायची असे. म्हणजे आउटर एज काय झाला, वरच्या बाजूला गेला, आउटर एज वरच्या बाजूला गेला आणि इनर एज असा खाली आला, स्लोप तयार झाला. म्हणजे त्याला म्हणायचं काय मग, बँकिंग ऑफ रोड. आणि हे बँकिंग ऑफ रोड का गरजेचं आहे, म्हणजे व्हाय बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी. ड्युरिंग सर्क्युलर मोशन होत असताना नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड द काय रोड. म्हणजे आपल्याला हे माहीत आहे की सर्क्युलर मोशन होत असताना जो सेंट्रिपिटल फोर्स लागतो, तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, तो सेंट्रिपिटल फोर्स टायर आणि रोड यांच्यामध्ये होणारं जे फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन प्रोव्हाइड करतं. परत आता अर्थ लक्षात घ्या. ड्युरिंग सर्क्युलर मोशन नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन कोणामध्ये, टायर्स ऑफ व्हेकल आणि अजून कोण, अँड द रोड. सेकंड आता फोर्स ऑफ फ्रिक्शन हॅव्हिंग अप्पर लिमिट. म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शनला अप्पर लिमिट आहे, म्हणजे जास्तीत जास्त किती फोर्स ऑफ फ्रिक्शन असू शकतो. रोड सरफेस इज नॉट युनिफॉर्म. ज्या रोडवरून आपलं व्हेकल जातं आहे त्या रोडचा सरफेस तो एकसारखा नसतो. म्हणजे काही ठिकाणी जास्त स्मूथ असेल, काही ठिकाणी रफ असेल, किंवा रेनी सीझन असेल, पावसाळ्यामध्ये त्याच्यावरती पाणी पडतं, रेन वॉटर, त्याने फ्रिक्शन चेंज होतो, म्हणजे फ्रिक्शन चेंज होतं त्याने. देअरफॉर एफ.पी.एस डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे जर रोडचा सरफेस युनिफॉर्म नाही आहे तर त्या रोडबरोबर होणारं फ्रिक्शन म्हणजे स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन पण कॉन्स्टंट नाही आहे. म्हणजे देअरफॉर एफ.पी.एस डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे मग आता आपल्याला काय करावं लागेल की तो जो होरिझॉन्टल रोड आहे त्या होरिझॉन्टल रोडची बाहेरची कडावरती उचलावा लागेल आतल्याकडेपेक्षा. म्हणजे बघा समजा इथं मी असं केलं, हा होरिझॉन्टल रोड आहे, होरिझॉन्टल, आणि बाहेरची कडा इतकी उंच उचलायची इथून इथपर्यंत. मग रोड असा होईल तो या पद्धतीने. आणि वळतो आहे म्हणजे आपण ते वळण जर असं जर दाखवलं या पद्धतीने, तर मग आता इथं एक अँगल तयार झाला पहा. आणि ह्या अँगलला काय म्हणायचं, अँगल ऑफ बँकिंग म्हणायचं आहे. आणि रोडला काय म्हणायचं, बँक्ड रोड म्हणायचं आहे. हेन्स होरिझॉन्टल रोड ॲट कर्व, म्हणजे या कर्वच्या ठिकाणी, हा सपाट रस्ता या वळणाच्या ठिकाणी
म्हणजे हॉरिझॉन्टल रोड ॲट कर्व शुड बी टिल्टेड थ्रू सम अँगल थिटा. तो टिल्टेड झाला पाहिजे म्हणजे असं उचलला गेला पाहिजेत. किती अँगलमधून? सम अँगल थिटा. मग थिटाची व्हॅल्यू परिस्थितीनुसार जी कॅल्क्युलेशन करून येईल ती घेतली जाईल त्या ठिकाणी. दिस इज कॉल्ड बँकिंग ऑफ रोड. याला म्हणायचं बँकिंग ऑफ रोड. आणि आता बँकिंग ऑफ रोडसाठी एक्सप्रेशन जे आहे मोर डिटेल इन्फॉर्मेशन ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.